शुभ संध्याकाळ मंडळी. तर पावसाळा तोंडावर आलाय, मान्सूनपूर्व पाऊस पडायला पण लागलेला आहे. तिकडे इंद्रधनुष्य पडलंय, एक बारीकशी छटा दिसते. तर नवीन अपडेट काय काय आहेत पांडवकाठीचे ते दाखवतोय. तर हे आपली चेंजिंग रूम आणि ड्रायव्हरसाठी एक रात्रीसाठी विश्रामस्थळ म्हणून एक छोटीशी खोली गेले. त्याच्याच बाजूला आपल्याला हा चिरेबंदी हौद आहे. आपल्याला हिरवळ दिसत असेल किती आहे ते बागेत. म्हणजे अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे तरी सुद्धा बाग हिरवीगार आहे आपली. झाडं दाखवतो कोणकोणती आहेत. हा बहावा लावलाय नुकताच. बहाव्याचं झाड आहे, असं असतं गिरीपुष्पासारखं. बहावा हा भारतीय वृक्ष नसून विदेशी आहे, पण हल्ली आवडतो लोकांना म्हणून लावलाय. सागरगोटा आपला देशी वृक्ष आहे. त्याच्यानंतर हा पांढरा चाफा, सुपारी हे आपलं शोभेचं झाड आहे. जांभळी फुलं येतात. आपली वेलची केळी. त्याच्यानंतर हे अजून एक लाल रंगाच्या फुलांचं झाड आहे. हे जे झाड आहे सोनटक्क्यासारखं दिसतंय, तर हे आहे वैजयंती. याला हे दिसतात पांढरे पांढरे ते मणी आहेत. ते नंतर अजून पांढरे शुभ्र होतील असे मोती या कलरचे, आणि त्याच्या आपल्याला माळा करता येतील. हे याला पिवळी फुलं येतात, शोभेचंच झाड आहे. हे आहे कण्हेर. हा आहे पिवळा एकझोरा. ही कण्हेरच आहे पण विदेशी आहे, पहिल्यांदाच लावलेली आहे. बघूया कशी काय फुलं येत आहेत. हे आपलं एक देशीच झुडूप आहे, पण याला फुलं छान येतात म्हणून मी रानातनं खडून आणलं आहे. तर ते जगलेलं सुद्धा आहे चांगलं. त्यानंतर हे जे रंगीत फुलांचं दिसतंय, झुंबरासारखी फुलं येतात, लाल रंगाचं आहे. तिकडे आहे लाल चाफा, हे पण त्याच टाईपचं आहे. ही आहे पिवळी आबोली, आणि हा सरडा दिसत असेल, याचं तोंड बघा कसं लालसर झालेलं आहे ते. ही लाल तुळस, कृष्णकमळ. त्याच बाजूला आहे जाईजुईचे वेल आहेत, अनंत. हा आहे कागडा, लाल एकझोरा, लाल अबोली, तमालपत्र. हा आहे गुलाबी कांचन. ही आहे ओवा तुळस, पारिजात, हजारी मोगरा. तिकडे रातराणी, आणि हा आहे साधा मोगरा. मस्त गडगडले. गावठी गुलाब, चिपरी, आपलं तुळशी वृंदावन, आणि हे अंगणातले पारिजात. तर आता अंगण उखडलं आहे पावसामुळे, पण जेव्हा मस्त सारवलेलं असतं तेव्हा अतिशय सुंदर प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो. तर आत्ता दिसत असतील फुलं उमलायला लागलेत, मस्त वास सुटला आहे त्याचा, मधमाशा आल्यात अनेक. तसा अंगणात मस्त सडा पडतो. ह्या बाजूला पण प्राजक्ताचं एक झाड आहे. इकडे गावठी गुलाब आहेत, इकडे गावठी गुलाब आहेत, तिकडे मोठी तगर आहे, डबल तगर, बोगनवेली. अशा प्रकारे माझ्या अंदाजाने साधारण 135 प्रकारची वेगवेगळी झाडं आपल्या पांडवघाटीला आहेत. ही दिसते ती बकोळ नुकतीच लावलेली आहे. ह्या सुपाऱ्यांना कातळ असल्यामुळे पिवळ्या पडल्यात. तिकडे लावलेली आहे सुरंगी. हे दिसतंय ते सुरंगीचं झाड आहे. आणि इकडे हे जे आहे ते आहे मोहाचं झाड. गडचिरोली साईडला जो मोह होतो तो. असा मस्त संधी प्रकाश पडलाय. आणि ही आहे आपलं पांडवखटी होमस्टे.